समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. नमस्कार. माझं नाव सुनील कुलते. नेहमीच आपण एक नवीन व्यक्तींना भेटतो, नवीन व्यक्तींची माहिती जाणून घेतो. असाच आपण एक देवळ येथे एक स्कूल आहे, गुरु ग्लोबल प्री स्कूल. त्याच्या संस्थापिका आहेत चित्रा जाधव मॅडम. यांचं कार्य खूप छान आहे म्हणून त्यांना भेटायला आलो. जाधव मॅडम नमस्कार. काय सांगाल, तुम्हाला ही संकल्पना कशी आली की प्री स्कूल चालू करावं? ऍक्च्युली मी अगोदर स्कूलमध्ये शिकवत होती, पण त्याच्यानंतर आय गॉट मॅरिड, लग्न झालं आणि मग मुलगा झाला आणि मग घरात 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 असं तर मला शिक्षणाचा उपयोग काहीतरी केला पाहिजे म्हणून मग मी विचार केला कुठेतरी जॉब करूया म्हणून, पण स्कूलमध्ये, कारण की मला लहान मुलांबरोबर राहायला आवडतं. तर पण मिस्टर बोलले की नको आता जॉब करे, बाहेर गेलो तर आपल्याला 10 तास तरी बाहेर द्यायला लागतं. तर म्हणून मग मुलाकडे दुर्लक्ष होणार, फॅमिलीकडे दुर्लक्ष होणार, म्हणून ते म्हणाले की तू घरातून काहीतरी ट्राय कर. तर मी असंच ऑनलाईन फेसबुक वरती सर्च करत करत एक फ्रँचाईजचा मॉडेल माझ्या समोर आला. तर मी म्हटलं की कुठेतरी स्वतःच काहीतरी चालू करण्यासाठी मला माझे स्वप्न पूर्ण करायचे, म्हणजे मुलांना पुढे घेऊन जायचंय. तर जिकडे मी जॉबला जाणार तर तिथे त्यांचं रूल्स आणि रेग्युलेशन मला फॉलो बंधन असणार, पण जेव्हा मी काहीतरी स्वतःच काहीतरी करेन तर तिकडे मला माझ्या मनासारखं वागता येईल, माझ्या मनासारखे प्रोग्राम घेता येतील, म्हणून हा मी प्री स्कूल चालू करायचा मेन माझा मुद्दा आहे. तुम्ही स्कूल चालू केलं, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही ही शाळा मोठी करू शकता? हो, ऍक्च्युली माझी खूप इच्छा आहे की मला 5th स्टँडर्ड 10th स्टँडर्ड पर्यंत पुढे घेऊन जायची आहे माझ्या स्कूलला, पण हे एक फ्रँचाईज मॉडेल असल्यामुळे त्यांचे रूल्स मला फॉलो करायला लागतील आणि त्यांनी केलं आहे ऑलरेडी, त्यांची 10वी पर्यंत आहे, पण जागेच्या कमतरतेमुळे मला ते पुढे घेऊन जाता येत नाही, पण माझा प्रयत्न चालू आहे. आणि मग मला सांगा, हे सगळं तुमच्या डोक्यात आलं, तुम्ही शाळा चालू केली, सगळं केलं. आज आम्ही तुम्हाला भेट द्यायला आलो होतो. सेल्फ डिफेन्स म्हणून प्रोग्राम होता, बरोबर? हो. तो मुलींना त्यांचं संरक्षण कसं करायचं त्या संदर्भात तुमच्या डोक्यात काहीतरी संकल्पना आली, बरोबर? हो. तर मला सांगा, ही संकल्पना घेऊन तुम्ही ह्याच्या पुढे काय काय केलंय का करणार आहात? मी नक्की करेन. मी एक छोट्या वयात होती तेव्हा मला एक माझं पर्सनल आहे एक की खूप वाईट घडायच्या अगोदरच मला मम्मीने तिथून बाहेर काढलंय. तर तो एक मुळात कुठेतरी डाग होता मनात आणि कुठेतरी एक असं काही घडायच्या अगोदरच मी तिथून बाहेर पडले. पण नेहमी आपण कोण आहे आपल्यासोबत किंवा आपल्याला तिथून बाहेर काढेल हे सांगू नाही शकत. मग भलेही तो माणूस 80 वर्षाचा असू दे की 8 महिन्याचे बाळ असू दे, कोण समोर नसतं. मग त्याला एक छोट्या बाळाकडून अपेक्षा आपण करू नाही शकत की तो सेल्फ डिफेन्स करेल, पण ऍटलीस्ट ज्या वयात आपल्याला समजतंय की जसं आपण स्क्रोल करतो तर ते समजतं, मुलांना युट्यूब समजतंय, तर ह्या वयात जर त्यांना अजून काहीतरी आपण प्रशिक्षण दिलं किंवा छान काहीतरी आपण आयोजना केली मुलांसाठी तर ते त्यांच्या उपयोगासाठी आहे, त्यांचं जे पर्सनल डेव्हलपमेंट आहे तर तो पुढे वाढेल. म्हणून माझा हा प्रयत्न होता की त्यांना सेल्फ डिफेन्स शिकवावं. आता हाली मला एक 4 दिवस अगोदर माहिती पडलं की इथे 3 घरांची चोरी झाली. तर ते मला एक डोक्यात होतं की मुलं आपली आई वडील आता असे आहेत की ते बाहेर जातात, मुलांना घरात ठेवतात, पण अशा काही वेळी जर काही झालं तर मुलांनी त्यातून एस्केप कसा करावा हे मुलांना मला शिकवायचंच होतं, म्हणून हा एक छोटासा प्रोग्राम मी सरांकडून घेतला. बघा ना, सध्या आपल्या महाराष्ट्रात असेल, भारतात असेल, मुलींसाठी सध्याचा काळ बरोबर नाही. बरोबर. तर अशी पण एक हे आहे, शिक्षण आहे की सेन्स, मुलींना टच केल्यानंतर मुलीला एक सेन्स येतो, तो एक प्रोग्राम घेण्यात आला. असं वाटतं की घ्यायला पाहिजे. हो, नक्कीच. मी ऍक्च्युली आता स्कूल माझं संपतं 3 वाजता, तर त्या 3च्या नंतर मी एक क्लासेस चालू करणार आहे. एक एजच्या हिशोबाने, म्हणजे जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी वेगळा टायमिंग आहे, त्याच्यानंतर जी कॉलेजला जाणारी मुलं आहेत, मुली आहेत त्यांच्यासाठी वेगळं आहे, जे घरात आहेत मुली, बायका किंवा एक एजेड आहेत, म्हणजे आता त्यांचं ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे, तरी पण त्यांना घरी राहून पण त्यांना सुरक्षित नाहीये, कारण की आई मुलं सून आणि मुलगा जर कामाला गेला तर ती सासू घरात असते, म्हातारी असते, तिला स्वतःचं संरक्षण करता येणार नाही, कारण की तिने कधी कधी केलेलंच नाहीये. मग त्यांना मला प्रशिक्षण द्यायचंय, म्हणून मी हे जे सर आलेले इथे त्यांना मी विनंती करून त्यांचे सेशन घेणार आहेत आफ्टर स्कूल.
स्कूलमध्ये तर असणारच आहे माझं, पण आफ्टर स्कूल मला त्यांच्यासाठी ही स्कूलची जागा त्याच्यासाठी वापरायची आहे. तुम्हाला या तुमच्या कार्यामध्ये काही वेगळा अनुभव आला, खराब अनुभव आला कधी? नाही, अजिबात नाही. गोड अनुभव काही? नाही नाही. गोड अनुभव गोड नाही, वाईट नाही, पण गोड नक्कीच आला. की मला ऍक्च्युली सगळं म्हणजे एक क्विक एक्सेस म्हणून सुरेश सर होते. पहिलं म्हणजे क्लिक झालं त्यांचं की ते माझ्यासाठी उभे राहतील, मला हे माहिती होतं. आणि ज्या सरांनी सेल्फ डिफेन्सचा क्लास दिला त्या सरांकडे माझा मुलगा कराटे क्लासेस जॉईन करतोय. तर त्यांचं ते एक क्लिक झालं की नाही, ते मला कधीच नाही नाही म्हणणार, ते येतील. आणि हा जो सेल्फ डिफेन्स आहे तो ऍक्च्युली कसा आहे की मुलांना चांगलं काहीतरी शिकवणं आहे. तर त्याच्यासाठी मला तरी वाटत नाही कोण नाही म्हणेल. आणि आता तर सिनेरिओ असा आहे की मुलांना जेवढं जास्तीत आपण नॉलेज देऊ, की भले ते अभ्यासाचं असू दे किंवा फिजिकल असू दे किंवा लाईफ स्किल असू दे, ते द्यायला गरजेचंच आहे. जाता प्रेक्षकांना काय सांगाल? काय आव्हान द्याल? मी पहिला आधी हात जोडते तुमच्या सगळ्यांचा आणि थँक्यू, तुम्ही माझा रेकॉर्ड करताय आणि माझं हे मेसेज तुम्ही सगळ्यांना पोहोचवताय. तर ज्या लेडीज आहेत, ज्या वयोगटाच्या वरती म्हणजे ऑलमोस्ट कसली कामं करत नाहीत, त्या ऍक्च्युली घरातच आहेत किंवा घरात आहेत पण घरातून काम करतायत, कुठे बाहेर जात आहेत, तर त्यांच्यासाठी ही माझी विनंती आहे की ऍटलीस्ट 15 to 20 मिनिट तुम्ही स्वतःसाठी द्या, की जेणेकरून तुम्हाला नॉलेज भेटेल. आणि मोबाईलचा चांगला वापर करा. मोबाईलमध्ये भरपूर काही शिकण्यासारखं आहे. एक्सरसाइज आहेत, सेल्फ डिफेन्स आहेत, असे काही एनजीओ पण आहेत जे प्रशिक्षण देतात की तुम्ही स्वतःसाठी काहीतरी वेळ घालवा आणि ते बघा. आणि जेवढे माझ्या आजूबाजूचे स्कूल्स आहेत त्यांच्याकडे माझी एक मेसेज पोहोचवण्यासाठी तुम्ही सुरेश सरांनी तुम्ही हे काम करा की महिन्याभरातून एक तरी सेशन घ्या की जेणेकरून मुलांना स्वतःचं संरक्षण कसं करता येईल याचं नॉलेज वाढेल. थँक्यू. तर ह्या होत्या या शाळेच्या संस्थापिका शिकला जाधव मॅडम. अशाच नवीन एका होतकरू कार्यकर्त्याला भेटण्यासाठी परत भेटणार आहोत. तोपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब करा.